जेव्हा वरती येऊन ट्रेनिंग सेंटरला गेलो होतो ते मला आठवतं ते अजूनही वाक्य. ते वाक्य माझा आजही मला उत्स्फूर्त करतं प्रत्येक गोष्ट करायला. ते वाक्य मी तुम्हाला सांगतोय कारण तुम्हाला पण ते मोटिवेटिव्ह ठरेल. स्टेप टेक विथ कॉन्फिडन्स विल सॉल्व ऑल प्रॉब्लेम. म्हणजेच साहस से लिया हुआ कदम हर कठिनाई को पार कर सकता है. याचा अर्थ की आम्ही जे पाऊल उचलू, जे स्टेप घेऊ ते हिमतीने घेतलं पाहिजे की मी ही गोष्ट करू शकतो आणि मी करणारच. त्यानुसार तुम्ही जर विचार केला तर तुम्ही सगळ्या गोष्टी सहज पार करू शकता. कोणीही आर्मीची वर्दी घातली, बेल्ट बांधला, टोपी लावले की तो एक असा सैनिक होतो की त्याच्या पुढे एक ध्येय असते. आणि तेव्हा ते आपल्याला आठवते ते आपल्या मराठी शाळेत आम्हाला शिकवलेली कविता. एक 2 ओळी सांगतो. प्लीज प्लीज. सदैव सैनिका पुढे तर जायचे, न मागुती तुला कधी फिरायचे, सदा तुझ्या पुढे उभी होतो निशा. हे जे ओळी आहेत ह्या नुसते ओळी नाही आहे, ह्याच्या प्रत्येक शब्दामध्ये एक अर्थ आहे. हे सैनिका तू नेहमी पुढे जायचंय, कोणासाठी तू मागे रडायचं नाहीये, मागे ओळायचं नाहीये. माझ्या घरचे रडतायत, आठवण काढतायत म्हणून नाही रडायचं. तुझं काम आहे, तू देशाची सेवा करायला आलायस, तू देशाची सेवा कर, तू धरती मातेची सेवा कर, भारत मातेची सेवा कर. ह्याच्यात तुझं भलं आहे आणि त्याच्यात तुला मान सन्मान मिळाला आणि तो आम्हाला मिळाला. नाही त्या तसं काय होत नाही असतं. कारण आर्मीमध्ये विविध प्रांतातले, विविध राज्यातले, विविध ठिकाणचे लोक आलेले असतात आणि ते लोक आपल्यासोबत असल्यामुळे आपल्याला माहिती असतं की आता माझे आई वडील माझ्यासोबत नाही, माझे भाऊ बहीण माझ्यासोबत नाही. मग ते आपले मित्र होतात आणि मित्र असे होतात की ते मित्राची व्याख्या करणं पण कठीण असतं. आपल्या संकटाला साथ देतातच देतात आणि आपल्याला मोलाच्या ठिकाणी धीर देतात. तुम्ही खेड्यागावातला माणूस तिथे गेल्यानंतर गावातले लोक भेटायला यायचे आणि घरातल्या लोकांना पण एक अभिमान वाटायचा की बाबा माझा मुलगा आर्मीमध्ये भरती. मग आमच्या गावातल्या ना ज्या आमची शाळेत शिकलो त्या शाळेतले, त्या हायस्कूलमधले इतर विद्यार्थी, शिक्षक हे पण आमचा खूप अभिमान करायचे. परंतु आर्मीमध्ये जरा आम्हाला अभिमान वाटतो. आणि हे जे त्यांचे इमोशनल मिळायचे ते एक आम्हाला स्फूर्ती द्यायचे की आता मला जायचे, सुट्टी संपली, परंतु आता जायचंय आणि पुन्हा तुझ्या कार्याला अटायचं, देशाचं रक्षण करायला जायचं आहे. पण तो एक पण मला असं वाटतंय आता लहान मुलं तुम्हाला आहे म्हणजे त्यावेळी झालं बरोबर, तुमची वाईफ, तर त्यावेळी तुम्हाला खूप डेंजर. नमस्कार मंडळी, मी संतोष शेरकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपला भटकंतीवर व्हिडिओ नाही आहे. आज आपला व्हिडिओ असणार आहे एका सामाजिक विषयावर. तो खूप प्रत्येकाच्या हृदयातला टच असणारा विषय आहे. प्रत्येकाच्या हृदयाला भावुक करणारा विषय आहे. सो तो तुमच्यासमोर आज मी मांडणार आहे. ॲक्च्युली खूप दिवसापासून माझ्या मनामध्ये काही गोष्टी आतमध्येच भिडत होत्या. सो मी म्हटलं की आता तुम्ही माझी एक फॅमिली झाला, तुमच्यासमोर तो विषय शेअर करूया. मे बी माझी जे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, तुमचा वेगळा असू शकतो. विचार प्रत्येकाचे वेगवेगळे असतात, त्याच्यामुळे प्रत्येकाचे विचार जुळतील असंच नाही, म्हणजे माझे विचार जुळतील असंच नाही. माझे विचार वेगळे असू शकतात, तुमचे विचार वेगळे असू शकतात. सो हा एक खूप भन्नाट टॉपिक आहे. भन्नाट त्याच्यासाठी खूप प्रत्येकाच्या जवळचा टॉपिक आहे. विषय आहे इंडियन आर्मी. बोलल्यावरच इंडियन आर्मी हा शब्द एवढा मोठा आहे की त्याच्यावर बोलताना पण आपण घाबरतो कधी. पण माझे मत आहे, मी मत मांडणार आहे तुमच्यासमोर. तुमचं मत वेगळं सुद्धा असू शकतं. असं काही नाही मी बोलतोय की माझाच विचार आहे तो पूर्णपणे बरोबर आहे. सो महत्त्वाची म्हणजे मंडळी, आपण जेव्हा आपले विचार मांडतो ते मांडायला पाहिजेतच. कारण जेव्हा जर आपण विचार मांडू तरच त्याच्यावर काहीतरी सोल्युशन निघेल. महत्त्वाचं म्हणजे काय, ऑफिसमध्ये किंवा वर्कमध्ये कुठेही ॲक्च्युअल लाईफमध्ये सुद्धा आपण घाबरतो कधी कधी आपले स्वतःचे मत मांडायला. आणि जर तुम्ही घाबरलात आणि मत मांडलात नाही तर सोल्युशन काहीच निघणार नाही किंवा
तुमचा जो ओपिनियन्स आहे, जो तुमचा बोलणार आहात, तो फायदेशीर सुद्धा असू शकतो. आणि जर फायदेशीर नसेल किंवा चुकीचा असेल, काय होणार भारीत तर सोल्युशन मिळेल की पुढे कसं आपल्याला बोलायला पाहिजे, आपले मत कसं मांडायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी माहिती मिळून जाईल या सर्व गोष्टींचा. बट आपण मांडलेच नाही तर, जसं आपण एक बोलतो की परीक्षेला बसलोच नाही तर सोल्युशन कसं निघेल, म्हणजे रिझल्ट काय लागेल, 0च लागणार आहे. बट ऍटलिस्ट बसलो तर आपल्याला 1, 2 समथिंग काहीतरी मार्क मिळतील आणि त्याच्यानुसार आपल्याला कळेल की बाबा आपण कुठे आहोत, म्हणजे आपली कॅपेबिलिटी काय आहे हे तर कळेल. हे खूप महत्वाचं आहे. सेम चीज ते सुद्धा आहे. मतं मांडा, चुकू शकतात, कधी कधी बरोबर असू शकतात आणि त्याचा फायदा होऊ शकतो लाईफमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. चला आपण विषयाला बाहेर सारण्यापेक्षा विषयावर बोलूया. विषय आहे इंडियन आर्मी. खूप महत्वाचा विषय आहे. ह्याच्यासाठी मांडतोय कारण सध्या खूप त्याच्यावर चर्चा चालू नाही आहे. बट असे विषय मनावर पडतात किंवा आपल्या कानावर पडतात, ते वेगवेगळे असतात पण ऍक्च्युअल काही घडत नसतं. सो पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे आपले इंडियन आर्मी जी आहे ती जगामध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. 4थ्या क्रमांकावर. आणि लोकसंख्येमध्ये गेस करा. लोकसंख्येमध्ये अव्वल क्रमांकावर आहे, म्हणजे फर्स्ट क्रमांकावर, म्हणजे पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजे विचार करा, लोकसंख्येमध्ये आपण फर्स्ट आहोत, पण इंडियन आर्मीमध्ये म्हणजे आर्मीमध्ये किती आहेत, आपली पॉवर काय, 4थ्या क्रमांकावर. आता काय आहे ते खूप मोठा विषय आहे, त्याच्यावर मला बोलायचं नाही. आपले इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे आणि सर्व गोष्टी अवेलेबल आहेत गुगलमध्ये, तुम्ही सर्च करा, तुम्हाला माहिती मिळेल. सो ह्या सर्व गोष्टी आहेत. पण विषय असा आहे की माझा एकच विषय आहे की इंडियन आर्मीला आपण सगळ्यांनी आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये मोठी जागा आहे, म्हणजे महत्वाची जागा आहेच. फक्त जागा असून महत्वाची नाही ना, त्याच्याबद्दल आपण भावना व्यक्त करतो. एखादा फौजी सीमेवर लढताना मरतो आणि मग त्याला आपल्याला दुःखवतात, त्यांचे जेव्हा घरचे जेव्हा रडतात, त्यांना सगळ्या गोष्टी इमोशनल होतात. त्याच्यामुळे आपण सगळ्या गोष्टी बघतो आणि त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा अश्रू येतात, कारण एक ह्युमन बिंग आहोत आपण, राईट. आणि ते येणं गरजेचं, म्हणजे येणं पॉसिबल आहे. माझा विषय असा आहे की आपण फॉर एक्झाम्पल जो फौजी आहे आपल्यासाठी, आपण फौजी आहेत किंवा इंडियन आर्मी आहे म्हणूनच आपण सुरक्षित राहतोय. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सुरक्षित राहतोय, सण साजरे करतोय, एन्जॉयमेंट करतोय, मजेत राहतोय. म्हणजे जी सुरक्षण कवच आहे तिथे मजबूत आहे. ते कंटिन्युअसली फोकस करतायत, अहोरात्र कंटिन्युअसली झोपत नाहीयेत, ते मेहनत करतायत तिथे. त्याच्यामुळे आपण इथे सुखरूप आहोत. हा खूप महत्वाचा आहे. बट त्यांच्यासाठी आपण काय करतोय, म्हणजे आपण आपली गव्हर्नमेंट काय करते. गव्हर्नमेंट खूप साऱ्या फॅसिलिटी आहेत. ऍक्च्युली मी आज मुलाखत सुद्धा घेतली एका फौजीची आणि त्यांनी खूप चांगला संदेश दिलाय. ह्या व्हिडिओमध्ये पुढे तुम्ही बघणारच आहात. खूप मोलाचा संदेश दिलाय, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा. खूप साऱ्या फॅसिलिटी आहेत. पण मला एक असा विषय आहे, आता रिसेंटली आपला वर्ल्ड कप झाला. आता ह्या वर्ल्ड कपमध्ये मी खूप चाहता आहे, क्रिकेट फॅन मोठा आहे मी, आणि मला कुणालाच पॉइंट आउट करायचं नाही आहे. मंडळी समजून घ्या, तुम्ही विषय वेगळ्याकडेच घेऊन जाऊ नका. विषय खूप महत्वाचा आहे पण सामाजिक आहे, त्याच्यामुळे मी पहिल्यांदाच बोललो, माफ करा चुकीचे वर्ड वापरले तर. माझं म्हणणं असं आहे की रिसेंटली आता वर्ल्ड कप झाला, त्या वर्ल्ड कप आपण जिंकला, त्याला माझा अभिमान आहे. माझ्या क्रिकेट टीमवर माझा मोठा मला अभिमान वाटतो त्यांचा. आणि मी खूप लहानापासून क्रिकेट खेळतो आणि मला खूप आवडतो क्रिकेट, आणि मी सगळ्या क्रिकेटरचा फॅन आहे. सचिन तेंडुलकर, नावाजलेले क्रिकेट, गौतम गंभीर, धोनी, आता रोहित शर्मा, खूप सारे नावाजलेले क्रिकेटपटू आहेत आणि त्यांच्या मेहनतीचं त्यांना फळ मिळाला पाहिजे. आणि मेहनत कोण, ते सुद्धा मेहनत करतात, सगळेच मेहनत करतात, त्यांनी प्रत्येकाला आपल्या मेहनतीचा फळ मिळालाच पाहिजे. आणि मी कंपॅरिझन पण नाही करत, माझं एक मत मांडतोय तुमच्यासमोर. तुम्हाला कसं वाटतं तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये तुमचं मत
मांडू शकता. आपल्याला स्वातंत्र्य आहे. उद्याच आपला भारत स्वातंत्र्याचा दिवस आपण साजरा करणार आहोत आणि मे बी हा माझा व्हिडिओ उद्या लाईव्ह होईल, पब्लिश होईल. सो बोलण्याचा उद्देश असाच आहे की आपण जे आपले सेलिब्रिटी असतात, जे ॲक्टर्स असतात किंवा क्रिकेटर असतात, त्यांची जे सॅलरी बघितली किंवा त्यांना जो मानधन मिळतो आणि तुम्ही जर आपले सोल्जर आहेत किंवा आपले फौजी आहेत त्यांना जो मानधन मिळतो खूप कमी आहे. खूप म्हणजे खूप. जर मी सांगितलं ना तुम्हाला वेगळं म्हणजे असं वाटेल की कसं काय सांगू. आता रिसेंटली मी आता म्हटल्याप्रमाणे वर्ल्ड कप जिंकलो आणि ते प्रत्येक भारतातील नागरिकांना अभिमानच आहे. मी त्याच्यावर काहीच बोलत नाही आणि मला सुद्धा अभिमान आहे. मी खूप चाहता आहे. परंतु बोलण्याचा उद्देश असा आहे की आता आपल्या महाराष्ट्रानेच जे क्रिकेटर आहेत त्यांना करोडो रुपये दिले. किती? करोडो रुपये. त्यांनी सुद्धा मेहनत केली आणि करोडो जनते. आपली पॉप्युलेशन किती आहे भारताची? अराउंड 145 कोटी. म्हणजे कमी जास्त होऊ शकते पण अराउंड तेवढी आहे. तेवढ्यामध्ये ते सिलेक्ट झालेत आणि ते इंडियासाठी गेले. त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. मला त्याच्यावर काहीच बोलायचं. त्यांची खूप मेहनत आहे, सगळं काय. पण त्यांना मानधन किती मिळते? करोडो रुपये. प्लस ते ॲडव्हर्टायझिंग करतात, त्यांचे पैसे वेगळे. प्लस क्रिकेट बोर्ड आहे त्यांच्याकडून पैसे मिळतात, त्यांचं मानधन महिन्याचं जे वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट असतं ते वेगळं. प्लस गव्हर्नमेंट आता जे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याला करोडो रुपये दिले. खूप सारा मानधन मिळतो. पण ॲज कम्पेअर पण नाही करत आहे. मी असं मानतोय मला इंडियन आर्मीला किती मिळतात हो. मी आता जस्ट वाचलं ते गुगलवर आणि थोडंसं माहिती काढली. त्यांना मिळतात जे स्टार्टिंगचे जे जॉईन होतात, स्टार्टर फ्रेशर बोलतात, त्यांना मानधन चालू होतं 23,500 25,000 पासून आणि मॅक्झिमम अमाऊंट आहे 2,50,000. जे मोठ्या हे जे सॅलरी आहे ते त्यांच्या ग्रेडवर असते, क्लासवर असते, हे सगळं काय असते. पण कम्पेअर करा ना, बघा ना किती कमी आहे. आणि ते आपल्या भारताचे रक्षण करतात, त्यांच्या जीवाची पर्वा न करता. खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यांनी त्यांच्या फॅमिलीला सोडलेले असते, त्यांच्या आईवडिलांना, त्यांच्या मुलांना, त्यांची वाईफ असते, त्यांना सगळं सारून फक्त आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी जीवाची पर्वा न करता आहुती देत असतात. त्यांना पगार किती मिळतोय? फक्त आणि फक्त हजारामध्ये. आणि मोठे जे लेवल आहेत त्यांच्यामध्ये 23 काहीतरी ग्रेड आहेत. त्या लास्टच्या पोझिशनला 2,50,000 समथिंग. तर थोडेफार कमी जास्त होऊ शकतो अमाऊंट, तिकडे जास्त महत्त्वाचं नाही. पण लाखो किंवा करोडो म्हणजे हजारोमध्ये मिळते मानधन. बट तुम्ही जे क्रिकेटर आहेत किंवा आपले सेलिब्रिटी पकडा ना, जे ॲक्ट्रेस आहेत, त्याने एक पिक्चर जर केला तर 400 करोड 500 करोड त्यांचं मानधन किती आहे? त्यांची लाईफस्टाईल काय आहे? बट जे ॲक्च्युअल हिरो आहेत त्यांना काय मिळतं? खूप महत्त्वाचा विषय आहे. मला कुणाला कमी लेखायचं नाही. ॲक्ट्रेस बनण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, त्याच्यानंतर ॲक्ट्रेस बनतो. असंच ॲक्ट्रेस नाही भेटत आणि फेमस होत नाही, पॉप्युलरिटी व्हावं लागतं, तेव्हाच त्यांना पिक्चर असे मेहनत नाही. एक बोलण्याचा उद्देश आहे माझा. पण जे आपले रिअल हिरो आहेत त्यांना किती मानधन मिळतं? हजारोमध्ये 25,000. जे त्यांनी आयुष्यभर आपले जे सर्व्हिस आहे फक्त आणि फक्त भारत मातेसाठी, जी आपली भारतातील सर्व जी लोक आहेत, माणसं आहेत, ती सुरक्षित राहावी म्हणून. त्यांचं ब्रीदवाक्य खूप छान आहे. ते रक्षणासाठी फक्त आणि फक्त आपल्या पूर्ण फॅमिलीला विसरतात. जेव्हा मी एका व्हिडिओमध्ये बघितलं, न्यूज चॅनलमध्ये, रिसेंटली आपलं काश्मीरचं अटॅक घुसलेले आणि अटॅक चालू होता आणि त्याच्यामध्ये 14 ते 15 आपले जवान शहीद झाले. आणि तेव्हा त्यांचं प्रेत घेऊन आणि त्यांच्या फॅमिलीला दाखवतो. त्यांची जेव्हा फॅमिली रडते, हसा रडते आणि त्यांची वाईफ असेल, मुलं असतील किंवा आई वडील असतील असे रडतात. खूप भयानक आहे परिस्थिती. आणि त्या गोष्टीकडे आपण म्हणजे विचार केला तर बघा ना, ते फॅमिलीला पूर्णपणे विसरतात. काहीच पर्वा नसते त्यांच्या जीवाची. कधीही काय होऊ शकतं, अटॅक होऊ शकतं, काही होऊ शकतो.
काहीही पर्वा न करता ते लढत असतात सीमेवर. त्याच्यामुळे आपण इथं सुखी आहोत. आणि त्यांच्यासाठी जो पेमेंट असतो तो हजारोमध्ये. ही रिअलिस्टिक आहे, म्हणजे खरी परिस्थिती आहे. सो विषय हा खूप सामाजिक आहे. म्हणजे मला एक आतून खूप इच्छा होती शेअर करण्याची तुमच्याबरोबर, तर मी ह्या सगळ्या गोष्टी शेअर करतोय. तुम्ही सुद्धा एक फॅमिलीचा आहात म्हणजे आता. सो ह्या सर्व गोष्टी आहेत. आणि जेव्हा तो एखादा फौजी, म्हणजे आपले जे फौजी आहेत ते जीवाची प्रवारणा करतात, सीमेवर लढतात आणि लढता लढता प्राण आपलं गमवतात. आणि त्याच्यानंतर आपण गव्हर्नमेंट जी फॅसिलिटी छोट्या छोट्या देते आणि फॅमिलीला त्यांच्या किती मदत करते, करोडो करते. त्यांनी तर आपल्या जीवाची आहुती दिली, प्राण दिला, तरी सुद्धा त्यांना करोडोमध्ये पैसे मिळतात का? नाही मिळत. थोडीफार अमाऊंट देतात आणि त्यांच्यावर त्यांनी त्यांची फॅमिली सांभाळते. आणि फॅमिलीने त्यांनी फक्त देशासाठी तो त्यांचा पुत्र असेल किंवा नवरा असेल किंवा वडील असेल, तो देशासाठी अर्पण केलेला असतो. आणि त्यांना पैसे किती मिळतात? करोडो मिळत नाहीत, तुटपुंजी मिळतात. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. तो एक खंत होता, मनातून काढूया, तुमच्याबरोबर शेअर करूया. तो असा हा होता विषय. हा विषय खूप मोठा आहे आणि खूप जवळचा सुद्धा आहे, त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी मांडल्या. तुमचा काय विचार असेल तर तुम्ही कमेंटमधून सांगू शकता. आणि खूप भयानक आहे हा विषय. म्हणजे प्रत्येक आर्मी, म्हणजे त्याचा एक बघा ना, मी आता जी मुलाखत घेतली तुम्ही बघणार आहात, मी त्यांना एक प्रश्न विचारला की असं का बाबा, म्हणजे तुम्हाला काय वाटायचं तेव्हा जेव्हा तुम्ही फॅमिलीला सोडून जायचं? तेव्हा ते म्हटले, मला वाटलं की थोडं भावनिक असेल की आठवण येते फॅमिलीची. ते तसं न करता त्यांनी सांगितलं की माझ्या फॅमिलीला माहितीच आहे मी देशाच्या संरक्षणासाठीच आहे, माझा जन्म देशाच्या संरक्षणासाठीच झालेला आहे. तो हे ते पहिल्यापासून ठाम आहे. त्याच्यामुळे मी फॅमिलीचं चिंता करत नाही किंवा फॅमिली माझा चिंता करत नाही. बघा केवढा मोठा आहे. म्हणजे ऍक्च्युली इमोशनल होणारच, ऑब्व्हियसली एक माणूस आहे, ह्युमन बिंग आहे, इमोशनल असणारच. पण त्यांचा विषय जेव्हा त्यांनी मांडला मला खूप भरून आला त्यावेळी. म्हणजे एवढं लोक आपल्या देशावर प्रेम करतात आणि आर्मीचा एवढा आपल्या देशावर हे असतं की स्वतःच्या प्राणाची पण चिंता नाही करत ते. आणि त्यांना आपण पगार किती देतोय? जे हजारोमध्ये. तर ही आपला हा एक माझा विषय होता, तो तुमच्याबरोबर शेअर करा. ॲक्च्युली हा जो माझा चॅनल मी चालू केला आहे, माझे तुम्ही पहिले व्हिडिओ बघितले असतील किंवा नसतील, टाइमपास, मजा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण हा चॅनल वेगळ्या दृष्टिकोनातून आपण ओपन केला आहे. आपण एक आपण ज्या समाजामध्ये राहतो त्याचा आपण एक थोडासा काय ना खारीचा वाटा उचलू शकतो आणि त्या समाजासाठी करू शकतो, एवढाच माझा प्रयत्न असणार आहे. ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये माझ्या कृतीतून दिसणारच आहे. मी आता पूर्णपणे ओकून टाकत नाही आहे, ते तुम्हाला कळेल पुढे. म्हणजे माझं सोशल वर्क म्हणजे करतो ते तुम्हाला कळेलच. आणि लोक अशी पण म्हणतील की बाबा यूट्यूब चॅनलवर सबस्क्रायबर येण्यासाठी हा आता सोशल वर्क करायला लागला आहे किंवा असं आहे. बघा, जे बोलतील त्यांना बोलायला आपण गप्प करू शकत नाही, आपण कंट्रोल कुणालाच करू शकत नाही, फक्त आपण कंट्रोल स्वतःला करू शकतो. हे खूप महत्त्वाचं आहे वाक्य. सो बघा, एक मी एक्झाम्पल देतो तुम्हाला, रिअलिस्टिक एक्झाम्पल देतो. आता मी शिकलो किंवा टीचर असतात आपले, शिक्षक असतात. जर शिक्षकांनी, मला माहिती आहे की त्यांना त्याच्यासाठीच नेमलं जातं, शिक्षणासाठी म्हणजे शिकवण्यासाठी. बट जर त्यांनी आपले नॉलेज आहे पूर्णतः शेअर नाही केलं किंवा एक्सप्लोर नाही केलं तर जे स्टुडंट असतात ते पुढे उभारू शकत नाहीत, त्यांना चांगला नॉलेज मिळूच शकत नाही. म्हणजे रिअलिस्टिक वाटते की बघा एक्झाम्पल, किंवा मी असेल, माझं नॉलेज मी समोरच्या व्यक्तीला सांगितलं नाही, तो समोरच्या व्यक्ती पुढे घडवेल किंवा नाही, तो वेगळा पद्धत आहे. बट माझं कर्तव्य काय, माझं जे नॉलेज आहे ते समोरच्या व्यक्तीला कळलं पाहिजे, एक्सप्लोर केलं पाहिजे, तरच फायदा होईल ना. जर असं सगळ्यांनी केलं असतं तर नॉलेज आपल्याकडेच ठेवलं असतं, शेअर केलं नसतं तर जग पुढे चाललं असतं का? नसतं. सेम आहे की आपण जे ऍक्टिव्हिटी करणार आहोत, जे लोकांसमोर शेअर करणार आहोत, ते प्रत्येकाला कळली, 10तले 1 जरी तसा चांगला निघाला, तो सोशल वर्क करू शकतो, तर खूप चांगलंच आहे ना. म्हणजे
हा एक विषय महत्त्वाचा आहे, कारण की मी बोलतो कारण की लोक खूप सारे वेगवेगळे कमेंट करत असतात. माझ्या चॅनलवर अजून कमेंट नाही, कमीत कमी रिसेंटली चालू केलं, पण खूप सारे दुसऱ्यांचे चॅनल आहेत बघितलेत मी, खूप सारे चांगले काम करत असतात यूट्यूबवर, पण कमेंट्स वेगवेगळे असतात. असो, हा भाग आहे. मला एक एक्झाम्पल, तुम्हाला माझा एक विषय होता तो शेअर करायचा, तो शेअर केला. सो तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि तोच मी म्हणतोय की हा जो यूट्यूब चॅनल आहे, आपण फक्त कॉन्टेंट हा एन्जॉयमेंटसाठी नसणार आहे. खूप समाजातील कसं असतं की आपण जेव्हा कॉन्टेंट करतो तर आपल्याला फॉलो करत असतात लोक, आणि कधी कधी तुम्ही फक्त त्यांना शिकवण्याचाच प्रयत्न केलात ना, म्हणजे जसं आपण स्टुडंट असतो, मी म्हणजे माझं स्वतः सांगतो, जेव्हा शिक्षक आपल्याला शिकवतात तेव्हा फक्त आपल्याला लेक्चरच देत राहिले आणि मध्ये कॉमेडी नाही झालं किंवा एन्जॉयमेंट नाही झालं तर तो बोरिंग होतो. क्लास काय होतो, बोरिंग होतो. त्याच्यामुळं काही शिक्षक, जसं माझं मॅथ्सचे टीचर होते, म्हणजे गणितचे टीचर होते, ते खूप कॉमेडी होते, कॉमेडी करून आम्हाला शिकवायचे. तर लवकर त्या गोष्टी लक्षात बसायच्या कॉमेडी करून, किंवा जसं चित्रीकरण आपण करतो, इमेजेस असतात ते आपल्या माइंडमध्ये बसतात. तसं सेम आहे, कंटिन्युअसली आपण स्पीच देत राहिलो समोरच्या व्यक्तीला तर ती भूकंपट्टी वाटते. त्याच्यामुळे आपण असं एन्जॉयमेंटचे पण दाखवतोय, त्याच्याबद्दल आपण चांगल्या गोष्टीसुद्धा आपल्या व्हिडिओतून शेअर करणार आहोत, पुढे तुम्हाला दिसणारच आहेत. सो अशा होत्या सर्व गोष्टी, असा होता विषय. परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मी व्हिडिओला फौजींची इंटरव्ह्यू टाकले, ती इंटरव्ह्यू पूर्ण बघा. खूप चांगला मोलाचा संदेश त्यांनी दिलाय, आणि तरुण जे आपले युवक आहेत त्यांच्यासाठी खूप चांगला संदेश दिलाय. सो व्हिडिओ पूर्ण बघा. धन्यवाद. व्हिडिओ चांगला वाटला तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि कमेंट करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या आईवडिलांची काळजी घ्या, आईवडिलांना सपोर्ट करा, आणि स्वतःची काळजी घ्या. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओला भेटू. नमस्कार मंडळी, मी संतोष शिरकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण एका खास माणसाला भेट दिली आहे, आणि ते आपल्यासमोरच बसले आहेत. फौजी ह्याच्यासाठी खूप महत्त्वाचा वर्ड आहे, सगळ्यांना माहिती आहे. कारण आपण इथे जे आपण भारतामध्ये राहतो आहे, एन्जॉय करतो, जे सण असतात ते सेलिब्रेट करतो, किंवा उत्सव असतात ते आनंदाने एन्जॉयमेंट करतो, फक्त आणि फक्त ह्यांच्याचमुळे. ते सीमेवर आहेत, त्याच्यामुळे आपण इथे सुरक्षित आहोत. ते जर सीमेवर नसते तर आपण सुरक्षित नसतो. सो आपण जास्त न वेळ घेता आता डायरेक्ट आपण त्यांच्याशी संवाद करूयात. आता आपल्यासमोर मिलिटरी फौजी आहेत. सर, तुमच्याबद्दल पहिले 2 शब्द सांगू शकता का? नमस्कार, मी भारतीय सेनेतील आर्मी मेडिकल कोर्सचा एक सुभेदार नर्सिंग टेक्निशियन आनंद पवार. 1985 पासून माझी कारकीर्द सुरू झाली. 1985 ते 2015 डिसेंबर 31. त्याप्रमाणे तुम्ही म्हणाल की आर्मी म्हणजे काय असतं, मला पण एक उत्सुकता होती. जेव्हा मी बघितले 84च्या दंग्यात मुंबईत जेव्हा आर्मीला लागू झाली होती, आर्मीला पाचारण केलं होतं आणि आर्मीने पूर्ण मुंबई शांत केली होती, तेव्हा मी आर्मीला थोडंसं बघितलं होतं. त्यानंतर जवळून ओळख झाली ती माझी 1985, जेव्हा मी माझा मित्र नेव्हीमध्ये भरती झाला, जो माझा बॅचमेट होता, पांडुरंग परब. जर तो होऊ शकतो तर मी का नाही होऊ शकत, अशी जिद्द माझ्या मनात निर्माण झाली. आणि त्यानुसार मी पुढचे जे पेपर वाचता मला एक आर्मीमध्ये भरतीची ॲडव्हर्टाईज दिसली, आणि मी सहज कुलाब्याला गेलो. कुलाबा जिथे रिक्रुटिंग ऑफिस आहे, त्याला ZRO म्हणतात, तिथून माझी कारकीर्द सुरू झाली. धन्यवाद, आणि खूप चांगली मोलाची माहिती देत आहे तुम्ही सर. सर, मला एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या सर्व जनतेला प्रश्न असतो की आपण जे आर्मी असतो, आर्मी जेवढं पण मी वाचलं आहे त्याच्यानुसार मला एवढं माहीत आहे की आर्मी इझी टास्क नाही आहे. इट्स व्हेरी डिफिकल्ट, खूप कठीण आहे हा भाग. तुम्ही तुमच्या मनाची क्षमता कशी बाळगली जेव्हा तुमच्या मनात आलं की मला आता आर्मीच व्हायचं आहे, बरोबर? आर्मी व्हायचं आहे म्हणजे फक्त नावाने आर्मी नाही व्हायचं आहे, ते मनाने सुद्धा आर्मी व्हावं लागतं. तर तुमची मनाची जी क्षमता असते, जी आपल्याला वाटते की मला तिकडे जाऊन खूप सारी ट्रेनिंग करावं लागेल, तर तुम्ही मनाला कसं काय झालं, आर्मी म्हटल्यानंतर एक टफ जॉब असतो, हे मला पहिल्यापासून माहिती होतं.
आणि आर्मीत गेल्यानंतर तिथे काय करावं लागेल याची पुसटशी कल्पना नव्हती. परंतु आम्ही जेव्हा गेलो आणि म्हणतात ना फ्रेंड इन डीड, फ्रेंड इन डीड, आणि मैत्रीचा स्वभाव तिथे आम्हाला दिसला. कारण आमच्यासोबत जे लोक मित्र होते ते नंतर आम्ही असे मित्र झालो की अनोळखी व्यक्ती असून सुद्धा मित्रांसोबत ट्रेनिंग करताना जी पॅशन होती, जिद्द तर होतीच होती, परंतु नंतर कळलं की आपण जर आर्मीचं ट्रेनिंग करताना जर आपण घाबरलो आणि पळून आलो, एक निगेटिव्हली सांगतो पण खरी गोष्ट म्हणजे पळून आलो तर आपल्या आईवडिलांच्या नावाला धब्बा आहे, आपल्या गावाच्या नावाला धब्बा आहे आणि आपल्या राज्याला तर धब्बा आहेच. मग हे सगळं चुकवण्यासाठी कठीण परिश्रम करायचं ठरवलं आणि आर्मीचं कडक ट्रेनिंग ते सहसा इझिली कोणाला मिळत नाही. जेवढे कठीण परिश्रम करून आम्ही ते ट्रेनिंग पूर्ण केलं. त्यानंतर आम्हाला बेसिक मिलिटरी ट्रेनिंग दिलं, त्यानंतर बेसिक प्रोफेशनल ट्रेनिंग दिलं. कारण मी आर्मी मेडिकल कोरमध्ये असल्यामुळे मला मेडिकलचं ट्रेनिंग ॲज अ नर्सिंग असिस्टंट म्हणून मी तिथे भरती झालो. मग मला मेडिकल ह्यासाठी असतं की आर्मीचे जवान जे घायल होतात, जे आजारी असतात त्यांच्याशी ट्रीटमेंट करायची, त्यांना मदत करायची, यासाठी हे मेडिकल कोर्स स्थापन झालं. आणि त्यामध्ये आम्हाला भरती करून घेतलं. एनरोलमेंट झाल्यानंतर आम्हाला लखनौला पाठवलं. तिथे आमचं बेसिक ट्रेनिंग झालं, बेसिक मिलिटरी ट्रेनिंग झालं, बेसिक प्रोफेशनल ट्रेनिंग झालं. त्यानंतर आम्हाला व्हेरियस हॉस्पिटलमध्ये प्रोफेशनल ट्रेनिंगसाठी पाठवलं. त्या दरम्यान आम्ही बऱ्याच काही गोष्टी शिकलो. आर्मीचं बेसिक नॉलेज कसं असतं, बेसिक ट्रेनिंग कसं असतं, लाईफ कसे असतं, त्या अनुभव घेता घेता मग मी एक डिप्लोमासाठी अप्लाय केला. आर्मीमध्ये असताना एक नर्सिंग टेक्निशियन म्हणून डिप्लोमा असतो, त्याच्यासाठी डिप्लोमा एक अप्लाय केला. तो 3 वर्षाचा डिप्लोमा पूर्ण करून मी जम्मू काश्मीरला बदली झाली. एकूण माझी ती बदली चौथी होती. परंतु तिथे गेल्यानंतर जम्मू काश्मीरचे ते आतंकवादीच्या लढाया आणि त्यांच्याशी होणारा संघर्ष आणि लोकांसाठी केलेली सेवा, ह्या गोष्टी वेगवेगळ्या स्वरूपात आम्हाला बघायला मिळाल्या. त्यानुसार खूप कठीण परिस्थिती आली. तर रात्रीचं जाणं, रात्रीचं नाईट आऊट करणं, म्हणजे अंबुश लावणं. अंबुशसाठी आम्हाला इन्फंट्री लोकांसोबत म्हणजे जे लढाऊ सैनिक असतात त्यांच्यासोबत त्यांच्या बरोबरीनं आम्हाला आमचं काम करावं लागायचं. एक तर आम्ही सोल्जर म्हणून आम्ही स्वतःला वाचवलं पाहिजे, जे आम्हाला बेसिक ट्रेनिंग दिलेलं गेलं होतं. दुसरं आमच्या सोबत्याला पण वाचवलं पाहिजे. समजा त्याला काय घात झाला, गोळी लागली, ID ब्लास्ट झाला, इंज्युअर झाला, रात्री पडला, काय झालं तर त्याला पण ट्रीटमेंट केली पाहिजे, त्याला वाचवलं पाहिजे. हा आमचा जॉब होता. त्यानुसार आम्ही त्यांच्याशी एकरूप झालो. कारण त्यांचं जीवन वेगळं, आमचं जीवन वेगळं. त्यांना रोज प्रॅक्टिस असायची ट्रेनिंगची, त्यांच्या फायरिंगची, लढाईची प्रॅक्टिस त्यांना होती. परंतु त्या लढाईच्या मैदानात जाऊन तिथे आम्ही मेडिकल करून हे आमच्यासाठी एक टफ जॉब होता आणि तो आम्ही यशस्वीरित्या पार पाडला. ओके, धन्यवाद साहेब. सो साहेब, त्याच्याच एक्सटेंड करतो मी अजून एक क्वेश्चन की जेव्हा तुम्ही तिकडे गेलात कॅम्पसला, तिकडे ट्रेनिंग सेट झाली, सगळं काय झालं, तेव्हा तुमच्या मनात असं कसं, आता आईवडिलांबरोबर पण लहानाचे मोठे होतो, असं कधी विचार आला की एवढे सगळेजण इथे आपल्या बरोबर ट्रेनिंग घेत आहेत आणि आपल्या देशाच्या संरक्षणासाठी एवढी मेहनत घेत आहेत, बरोबर, तुमच्या काहीतरी थोडासा न्यूनगंड आला की बाबा मला आता इथे ट्रेनिंग जमणार नाही, मला रिटर्न जाऊ दे, मला आईवडिलांची आठवण येते? नाही, तसं काय होत नाही असतं. कारण आर्मीमध्ये विविध प्रांतातले, विविध राज्यातले, विविध ठिकाणचे लोक आलेले असतात आणि ते लोक आपल्यासोबत असल्यामुळे आपल्याला माहिती असतं की आता माझे आई वडील माझ्यासोबत नाही, माझे भाऊ बहीण माझ्यासोबत नाही. मग ते आपले मित्र होतात आणि मित्र असे होतात की ते मित्राची व्याख्या करणं पण कठीण असतं. आपल्या संकटाला साथ देतात आणि आपल्याला मौलाच्या ठिकाणी धीर देतात. आणि तुम्ही आता एक चांगला शब्द वापरला होता की जे आपल्याला बचावण्यासाठी आपल्याबरोबर आपल्या सवंगडीला पण वाचवायचा असतो, कारण तिथे खूप जबाबदारी एकमेकांवर असते, त्याच्यामुळे तो खूप महत्त्वाचा असतो. पण तुम्हाला कधी आठवण आली का आईवडिलांची? आईवडिलांची आठवण येणं ही वेगळी गोष्ट, परंतु जेव्हा आम्ही वर्दी घालायचो आणि लढाईच्या मैदानात किंवा त्या ऑपरेशनल एरियात जायचो तेव्हा मागच्यांना विसरायचो. तेव्हा फक्त असायचं आमच्यासोबत आमच्या आईवडिलांचे आशीर्वाद, आमच्या कुलदेवतेचे आशीर्वाद आणि आपल्या देश बांधवांचे आशीर्वाद. हो, हा खूप मोठाचा आणि ते आशीर्वादच आम्हाला वाचवायचे.
बरोबर. प्रत्येक क्षणाला ते आमच्या पाठीशी असायचे. आणि तुमचा एकच ध्येय असतो, फक्त आपल्या भारत मातेची रक्षा करणं. हा, भारत मातेची रक्षा करणारे आमचे जे वीर जवान आहेत त्यांच्यासोबत आम्ही त्यांची पण रक्षा करणं हे आणखी एक आमचं मोलाचं कार्य आहे की त्यांना जरा जी जखम झाली तर आम्ही कुठे ना कुठे कमी पडू शकतो. परंतु अशा ठिकाणी जिथे वाहतूक नाही आहे, जिथे दळणवळण नाही आहे, अशा ठिकाणी जाऊन त्यांना मेडिकल देणं हा एक मोठा चॅलेंजिंग जॉब असतो. बरोबर. सो सर, मला त्याच्या पुढचा एक मला प्रश्न असा विचारायचा, तो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आपण आईवडिलांना सोडून, आपल्या बहीण भावांना सोडून आपण देश रक्षणासाठी सीमेवर लढत असतो. सो जेव्हा तुम्हाला सुट्टी मिळत असेल किंवा 10 दिवसाची 15 दिवस जी काय असेल, जेव्हा तुम्ही आपल्या गावाला व्हिजिट करत असाल, म्हणजे आईवडिलांना भेट करत असाल, त्यावेळी जेव्हा जाता तेव्हा ऑब्व्हियसली तुमचे घरचे खूप आनंदित असणार, तो माहोल वेगळा असतो. बट महत्त्वाचं काय, जेव्हा तुम्ही रिटर्न निघता, बिकॉज तेव्हा माणसांना माहिती असतं कधीही कारवाई चालू होऊ शकते, कधी समोरचा देश किंवा कंट्री अटॅक करू शकते आणि ते काही होऊ शकतं, हे कुणालाच माहिती नसतं. वी नेव्हर नो. सो त्या काळात तुमची ते जी भावना होती, एक इमोशनल होते, ते कसे व्यक्त करायचे आईवडिलांना, तुम्ही कसे व्यक्त करायचे त्यावेळी? तुमचा घरातून पाऊल निघायचा की नाही? तुमची आता लग्न झालं आहे तुमचं, तेव्हा तुम्हाला मुलं असतील, लहान मुलं, तुमची वाईफ असेल, ऑब्व्हियसली त्यांना पण खूप डेंजरस सिच्युएशन असते जेव्हा ते तुम्ही सोडून चालले असतात त्यांना. तर ती एक सिच्युएशनचा थोडासा आम्हाला सांगू शकाल? आम्ही घरच्यांना आधी सांगितलेलं आमचं सिच्युएशन कसं आहे, आम्हाला जायचं कुठे आहे, आमचं कार्य काय आहे आणि आम्ही करणार काय. आणि सुट्टी संपली, सुट्टी येताना तर आमची उत्सुकता अशी असते कधी एकदा घरी पोहोचतो. कारण आम्ही लहानपणापासून पालकांसोबतच राहिलेलो असतो आणि अचानक आर्मीमध्ये गेल्यानंतर तिथला माहोल, तिथलं ट्रेनिंग थोडं थकल्यासारखं होतंच. परंतु मित्र असे असतात की ते थकवू देत नाही. प्रत्येक क्षणाला ते असे त्यांची पण मदत असते. आणि घरी आल्यानंतर घरी मग घरच्यांचा स्वागत, घरचे जे गावातले आमच्या गावचे लोक, कारण मी खेड्यागावातला माणूस, तिथे गेल्यानंतर गावातले लोक भेटायला यायचे आणि घरातल्या लोकांना पण एक अभिमान वाटायचा की बाबा माझा मुलगा आर्मीमध्ये भरती. मग आमच्या गावातल्या ज्या आमची शाळेत शिकलो त्या शाळेतले, त्या हायस्कूलमधले इतर विद्यार्थी, शिक्षक हे पण आमचा खूप अभिमान करायचे. परंतु आर्मीमध्ये जरा आम्हाला अभिमान वाटतो. आणि हे जे त्यांचे इमोशनल मिळायचे ते एक आम्हाला स्फूर्ती द्यायचे की आता मला जायचं, सुट्टी संपली, परंतु आता जायचंय आणि पुन्हा तुझ्या कार्याला अटॅच व्हायचं, देशाचं रक्षण करायला जायचं आहे. पण तो एक पण मला असं वाटतंय, आता लहान मुलं तुम्हाला आहे, म्हणजे त्यावेळी झालं बरोबर, तुमची वाईफ, तर त्यावेळी तुम्हाला खूप डेंजरस सिच्युएशन असते. म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही जाताय, देशाची रक्षण करायला जाताय, हे त्यांना पण माहिती आहे, तुमचं कार्य काय ते पण त्यांना माहिती आहे, पण एक अटॅचमेंट असते राईट. त्यावेळी तुम्ही कसं मनाला मॅनेज करायचं? पहिल्यापासूनच मनाचे खंबीर असल्यामुळे घरच्यांना सगळ्यांना सांगून ठेवलेलं की मी काय करतो आणि कुठे राहतो, कशा परिस्थितीत राहतो, फक्त तुम्ही आशीर्वाद द्या, मी ड्युटीवर चाललो. आई नेहमी म्हणायची तू परमेश्वराचं नाव घे, काही होणार नाही. पण हीच गोष्ट जेव्हा मी लग्न झाल्यानंतर बायको आली, मुलं आली, मग मुलांना समजून सांगायचं काय काळजी करू नका, तुमचं प्रेम आहे ते माझ्यासाठी खूप आहे. भारत देशवासियांचं जे प्रेम आहे ते माझ्यासाठी खूप आहे. त्यामुळे या सगळ्या प्रेमामुळे आम्ही कुठे ना कुठं सहज तरुण जाऊच. आणि असं करता करता मी 30 वर्ष आर्मी नोकरी केली. 30 वर्ष 18 दिवस मी आर्मीमध्ये सेवा करून 31 डिसेंबर 2015ला रिटायर झालो. आणि सही सलामत कुठल्याही प्रकारचे काही हानी न होता माझं कर्तव्य पूर्ण बजावून. तुम्ही इथं बघत असाल की हे जे मेडल्स आहेत हे नागालँडचे आहे, पण हे एकदम शेवटी आहे ते 9 वर्षाचं आहे, त्याच्यापुढे नागालँड मेडल आहे, हे नागालँड मेडल आहे, हे 25 वर्षाचे आहे, हे इंडिपेंडंट 75 50 वर्षाचं आहे, हे जम्मू काश्मीरचे इथे 3 आहेत. मी 3 वेळा जम्मू काश्मीरमध्ये नोकरी केली, पण तिथे 3 लावता येत नाही म्हणून त्याच्यावर बार केला जातो आणि तो कोट केला जातो. म्हणजे त्यामुळे ही मेडल्स आहे, ही माझी नोकरी केल्याची, सर्व्हिस केल्याची हे दाखवते. सो मंडळी, आता ऐकलात तुम्ही मी का असं फौजींना म्हणजे माझा एक ड्रीम समजतो. कारण बघा, मला असं वाटलं काहीतरी ते इमोशनल अटॅचमेंट सांगतील की मी माझ्या तेव्हा खूप आठवण, म्हणजे घरच्यांची आठवण यायची, पण तसं काहीच नव्हतं. फौजी हा फौजी असतो, फक्त त्याला एकच फोकस असतो की आपल्या देशाचं संरक्षण करायचं आहे. म्हणून त्यांच्या सेंटेन्समधून असे वाक्य आले की त्यांना एक फोकस होता माइंडसेटमध्ये, मला फक्त देशाचं रक्षणच करायचं आहे,
दुसरं मला काहीच नाही माझ्यासमोर. आता जो माझा उद्देश आहे आणि ध्येय आहे तो फक्त मला जी माझी सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये मला भारत मातेचं रक्षण करायचं आहे. कारण त्यांनी एकदा पण असं उल्लेख नाही केली माझे लहान मुलं होती, माझी नंतर वाईफ आली, म्हणजे लग्न झाल्यानंतर माझ्या आई वडिलात असं काहीच नसतं. ते बोल एकदा मी झोकून दिलं भारत मातेसाठी तर ते जेवढी सर्व्हिस असेल तोपर्यंत मी पूर्णपणे त्याच्यामध्ये झोकून काम करणार. तर तुमच्यासाठी खूप सॅल्यूट आहे फौजींसाठी. त्याच्यामुळे पण हे फौजी बघा कंटिन्युअसली, आणि फौजीचा असा जॉब आहे की त्यांना काहीच माहिती नसतं पुढे काय होणार आहे, प्रिडिक्शन काहीच करू शकत नाही. सो साहेब खूप महत्त्वाचा मोलाचा आम्हाला संदेश देत आहे आमच्या जे सबस्क्रायबर आहेत आणि व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी. तो आमच्या प्रेक्षकांना असं सांगू शकाल का की जे तिथे जे सीमेवर ॲक्च्युली काम करतात किंवा कंटिन्युअसली फोकस असतो, माइंडसेट किती स्वतःचा माइंडसेट कसा बनवू शकतो आणि किती डिफिकल्टी असतात ते थोड्याबद्दल सांगू शकता का? हो, डिफिकल्टी आर्मी म्हटल्यानंतर डिफिकल्ट आहेच, कारण आर्मी एवढे सोपं नाही. आर्मीची वर्दी घालण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, त्यासाठी पात्रता वाढवावी लागते. आर्मीचा जॉब हा नेहमी टफ जॉब असतो आणि त्या टफ जॉबला तुम्ही स्वतःला किती पात्र ठरवता हे तुमच्यावर डिपेंड करतं. की मला जमत नाही, मला धावू शकत नाही, माझे गुडघे दुखतात, हे एक सिव्हिलियन करू शकतो, आर्मीवर नाही. कोणीही आर्मीची वर्दी घातली, बेल्ट बांधला, टोपी लावले की तो एक असा सैनिक होतो की त्याच्या पुढे एक ध्येय असते. आणि तेव्हा ते आपल्याला आठवते ते आपल्या मराठी शाळेत आम्हाला शिकवलेली कविता. एक 2 ओळी सांगतो. प्लीज प्लीज. सदैव सैनिका पुढे तर जायचे, न मागुती तुला कधी फिरायचे, सदा तुझ्या पुढे उभी होतो निशा. हे जे ओळी आहेत ह्या नुसते ओळी नाही आहे, ह्याच्या प्रत्येक शब्दामध्ये एक अर्थ आहे. हे सैनिका तू नेहमी पुढे जायचं आहे, कोणासाठी तू मागे रडायचं नाही आहे, मागे ओळायचं नाही आहे. माझे घरचे रडत आहेत, आठवण काढतायत म्हणून नाही रडायचं. तुझं काम आहे, तू देशाची सेवा करायला आलास, तू देशाची सेवा कर, तू धरती मातेची सेवा कर, भारत मातेची सेवा कर. ह्याच्यात तुझं भलं आहे आणि त्याच्यात तुला मान सन्मान मिळाला आणि तो आम्हाला मिळाला. आणि मी असं ऐकलं की तुम्ही LOC जे कारगिल आपल्या इथे घडली होती त्याचा तुम्ही एक भाग होतात असं मी ऐकलं, आणि त्याचा तुम्हाला अवॉर्ड्स पण मिळालेत खूप सारे. सो खूप आम्हाला अभिमान वाटतो. सो सर त्याच्याबद्दल सांगू शकता तेव्हाची घटना काय होती, म्हणजे थोडीफार, जास्त आपल्याला वेळ नाही आहे, मला पण माहिती आहे तुमचा खूप मोलाचा आम्हाला वेळ दिलात, तर त्याच्याबद्दल धन्यवाद. कारगिल वॉर जेव्हा झाली ती एक मोठी इन्सिडेंट होती, छोटी मोठी घटना नव्हती, परंतु त्यात पुरी भारताची पाकिस्तानबरोबरची बॉर्डर ऑक्युपाय झालेली होती. त्यात कारगिल हा एक भाग झाला जम्मू काश्मीरचा, पण तेव्हाच भारताच्या इतर भागातही तेवढंच युद्धस्तरीय एक्सरसाइज चालू झालेली. आणि त्यात प्रत्येक सैनिकाने, मग तो भारताच्या पश्चिम सीमेवर असू दे, पूर्व सीमेवर असू दे किंवा हिमालयात असू दे, कारण दुश्मन कुठूनही येऊ शकतो, कुठूनही अटॅक होऊ शकतो ही खात्री होती. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी तयार होते आणि असे आम्ही पण आपल्या तयारीत होतो. आणि त्यात भारतीय सेनेने जे यश कमावलं भारतीय वायुसेनेच्या मदतीनं आणि कमांडर्सच्या प्लॅनिंगमुळे ते खूप अलौकिकच होतं. ओके, धन्यवाद साहेब. साहेब आता एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आजकालची पिढी जी आहे तिचा फोकस नसतो करिअरवर किंवा काय, आणि आपण दुसऱ्या ठिकाणी बघतो तर आर्मी खूप फोकस असते. आणि दुसरी गोष्ट आजकालची जी पिढी आहे ना ती वेस्टर्न कल्चर जास्त फॉलो करते, किंवा जे सेलिब्रिटीज असतात, जसे मी आता नाव सगळ्यांचं घेऊ शकत नाही कारण आपल्याला सोशल मीडियावर टाकणार आहोत आपण व्हिडिओ. सो तुम्ही त्याच्याबद्दल थोडंसं आर्मीबद्दल एक महत्त्वाचं काय आहे आणि आर्मीला आपण काय एवढं मानलं पाहिजे, कारण माझ्या मते तरी मला हा व्हिडिओ ह्याच्यासाठीच करायचा आहे. मला जे नवजूत जवान आहेत आपले भारताचे त्यांना मुद्दा बोलला, त्या मुद्द्यावर अनुसरून सांगायचं झालं तर आताची जी पिढी आहे त्यांना एक हिरो लागतो की मी कोणाला फॉलो करतो, कोणाच्या ह्याच्यानुसार चालतो, एक गाईडलाईनने चालतो, मग त्याला ते हिरो समजतात. आता हिरो म्हटल्यानंतर तुम्ही बघत असता पिक्चरमध्ये हिरो असतो, तो किती उंच उडी मारतो, एक हिरो 25 जणांना 50 जणांना 100 जणांना मारतो. हे फक्त डायरेक्टरनुसार असतं. डायरेक्टर सांगितलं हात उचलतो, हात उचलतो. तुम्ही पाहत असा क्रिकेटच्या मैदानात किंवा इतर गेममध्ये ते पण हिरो झालेले असतात आणि हे रोल मॉडेल झालेले असतात. परंतु खरा हिरो मी म्हणून सांगू शकेन जो सीमेवर राहिला आहे नक्की नक्की. हे हिरो जेव्हा पिक्चर मधले हिरो रील वाले हिरो, ते रिअल हिरो नाही. हिरो जेव्हा रिअल मध्ये जातील तर तेव्हा त्यांना कळेल की नक्की फायटिंग कशी असते.
जेव्हा एक गोळीचा आवाज जेव्हा चणकन जातो कानाच्या बाजूने, तेव्हा त्यांना आठवेल की मी किती जणांना मारायचो आणि आता काय चाललं ऍक्च्युअल मध्ये काय आहे. आणि हे जेव्हा लोक, हे आताचे हिरो, सो कॉल्ड हिरो, आय कांट से हिरो पण दे आर सो कॉल्ड हिरो, जेव्हा ऍडव्हर्टाईज मधून लोकांना मिसगाईड करतात की ते गेमलिंग करायला, व्यसन करायला, इतर काही करायला, ते चुकीचं आहे. आणि त्या चुकीच्यासाठी मी तर आवर्जून सांगेन की आताच्या पिढीनं वास्तव बघितलं पाहिजे. नक्की आपलं फोकस कुठे करायचंय, आपलं करिअर काय करायचंय, आपलं मागे कोण आहेत, आई वडिलांची सेवा कशी करायची, आपल्या पुढे काय, आपल्या देशाचं पुढे काय भविष्य ठरवायचंय, त्यावर त्यांनी फोकस केला पाहिजे. त्यांनी आपल्या शिक्षणावर फोकस केला पाहिजे. आपलं बेसिक शिक्षण, प्रोफेशनल शिक्षण, ज्याच्यात त्यांना इंटरेस्ट आहे त्याच्यात त्यांनी इंटरेस्ट घेऊन शिक्षण पूर्ण केलं पाहिजे आणि त्यानुसार त्याने आपलं करिअर सांभाळलं पाहिजे. आता अग्निवीर योजना आहे, लोकांना वाटतं की अग्निवीर योजना एक मिसगाईड केलेली आहे लोकांमध्ये, एक प्रोपोगंडा फैलाय, पण ती एक अतिउत्तम योजना आहे. कारण एकाच वेळी एक सैनिक 4 वर्ष हे करणार, परंतु एक जुन्या प्रथेनुसार जर 24 वर्ष केले तर 4 सका 24, 6 सैनिक 24 वर्षात तयार होणार देशात. जेव्हा आताची बांगलादेशची परिस्थिती बघितली तर मॉब जाऊन एका ठराविक समुदायावर हल्ला करतोय. हे जर उद्या भारतात झालं तर तेव्हा जर अग्निवीरांचे ट्रेनिंग झालेलं असेल तर अग्निवीर हा घराघरात असेल आणि त्यानुसार त्याला मानधन पण तेवढं दिलेलं आहे. लोक उगाच इकडच्या तिकडच्या अफवा पसरून त्या योजनेबद्दल हे करतायत. मी आवर्जून सांगेन नवीन युवकांना की तुम्ही बघा, 4 वर्षानंतर तुम्हाला आणखी जॉब करायचे चान्सेस आहेत. 4 वर्षानंतर तुमच्याकडे एक लमसम अमाऊंट येते 12 लाखाची, तुम्ही बिझनेस करू शकता, जॉब करू शकता, त्यातले 25% ते रिटर्न पण करणार आहे. हा पण मुद्दा कोण लक्षात घेत नाही. असे अनेक मुद्दे आहेत. युवकांना मी एवढंच सांगेन की तुम्ही स्वतःच्या मनाने ठरवा की तुम्हाला नक्की करायचं काय. बरोबर. हा मंडळी ऐकताय फौजींकडून सल्ला, खूप मोलाचा सल्ला त्यांनी दिलाय. सो नक्की त्या सल्ल्याला तुम्ही फॉलो करा. जे प्रत्येकाच्या पर्सनल लाईफ आहे ते तुम्ही, प्रत्येकाची पर्सनल लाईफ तुम्हीच घडवणार आहात. तुम्ही रोल मॉडेल असा स्वीकारा की त्याचे फोकस आहे, त्याचा स्वतःचा फोकस आहे, ना की तो पिक्चरमध्ये काम करतोय किंवा म्हणून मोठा झाला आहे त्याच्यावर करू नका. ॲक्च्युली असं पण आहे की ते ॲक्च्युली मेहनत पण करतात स्वतः. जे ॲक्टिंग करणं म्हणजे इझी नाही आहे, पण ते त्यांच्या पद्धतीने करतात. पण तुम्ही काय करता, शॉर्टकट मार्ग निवडता आणि त्यांना तुमचा रोल मॉडेल डिफाईन करता. पण त्याच्या मागचे जे मेहनत असतात, कष्ट असतात ते वेगळे असतात. सो सरांनी एक योजनेबद्दल माहिती दिली आहे, तो नक्की तुम्ही त्या योजनेची माहिती घ्या आणि त्याच्यावर ट्राय करा, योजनेबद्दल माहिती घ्या आणि त्या योजनेचा तुम्ही लाभ घ्या. खूप महत्त्वाच्या योजनेची माहिती सरांनी सांगितली आहे. सर त्याच्याबद्दल धन्यवाद. आता माझा शेवटचा प्रश्न असणार आहे, लास्ट बट नॉट लिस्ट वी कॅन से. सो बेसिकली आता हा ओव्हरऑल तुमचा करिअरचा म्हणजे जो जर्नी होती तुमची आर्मीची, फौजीची, सो त्याच्यानंतर तुम्ही रिटायर झालात, बरोबर. तर रिटायर नंतर कसं तुम्हाला काय असतं, म्हणजे फॅसिलिटी काय, सर्व्हिसेस काय असतात, किंवा त्याच्यानंतर तुम्ही कसं पुढचं वाटचाल तुम्ही फ्युचरमध्ये चालू शकता रिटायर झाल्यानंतर. आर्मी पर्सनसाठी बऱ्याच फॅसिलिटी आहेत. बिफोर रिटायरमेंट, आफ्टर रिटायरमेंट. आर्मी पर्सनचे आई वडिलांना ट्रीटमेंट, बायका मुलांना ट्रीटमेंट, बायका मुलांसाठी शिक्षणामध्ये मार्गदर्शन मिळते, मुलांना शिक्षणामध्ये आरक्षण आहे, रिझर्व कोटा आहे आर्मीचा, मुलं ते वापरलं केलं पाहिजे. आई वडिलांना मेडिकल फॅसिलिटी, कॅन्टीन फॅसिलिटी आणि त्याशिवाय समाजात मान पण आहे. हा हे कोण अमुक आहे, अमुक फौजीचे वडील आहेत, ही फौजीची मुलं आहेत, असा त्यांना पण मान सन्मान मिळतो. हा झाला बिफोर. आफ्टर रिटायरमेंट सर्व बरंच काही आहे. पेन्शन आहे, मेडिकल आहे, कारण ECHS नावाची एक योजना आहे, त्यानुसार प्रत्येक डिपेंडंटला मेडिकल ट्रीटमेंट आहे. एक्सर्व्हिसमॅनच्या मुलांना पण कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी प्रायोरिटी आहे, तिथे पण त्यांच्यासाठी जागा रिझर्व असतात. मग ह्याचा फायदा घेऊ शकतात. मेहनत करणारी मुलं घेतात पण आणि करून पण दाखवतात. ते आता माझ्या रिटायरमेंटनंतर मी पुन्हा आर्मीमध्ये, जसं आर्मीमध्ये सेवा करायचो त्याच प्रोफेशनला अनुसरून मी आणखी पुन्हा महाराष्ट्र आरोग्य सेवा याच्यात पुन्हा जॉईन झालो. आता ही स्टेट गव्हर्नमेंटची आहे, त्यामुळे पुन्हा गव्हर्नमेंट जॉबच आहे आणि त्याच्यात पण गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटी मिळत आहे आणि त्या घेतोय. त्यानुसार घरच्यांना पण एक सपोर्ट मिळतोय, पेन्शनसोबत एक आणखी हातभार लागतोय, एक चांगलं वेल बिईंग ज्याला म्हणतात असं चाललंय.
आणि त्यानुसार बाकीच्यांना पण मिळू शकते. म्हणून एवढं सांगू शकेन की तुम्ही कुठले असं समजू नका की आर्मीमधून रिटायर झाला म्हणजे त्याला देशाने सोडून दिलं. आहे आमची केअर करायला अनेक फेडरेशन्स आहे. सैनिक फेडरेशन आहे, एक्सर्व्हिसमॅन बोर्ड आहे, डिस्ट्रिक्ट सैनिक सोल्जर बोर्ड आहे. त्याच्यात बऱ्याच गोष्टी येतात, माहिती मिळते. तिथे जाऊन चौकशी केल्यानंतर अनेक योजनांचा माहिती मिळते. त्याशिवाय ग्रामपंचायतीची योजना आहेत, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या योजना आहेत सैनिकांसाठी. त्या माहिती केल्यानंतर मिळणार. असं कोणी येऊन सांगू शकत नाही, पण तुम्हाला माहिती करायला पाहिजे. आता युगच असं आहे की जे तुम्हाला कॉम्प्युटराईजमध्ये जाऊन कॉम्प्युटरमध्ये सगळं शोधावं लागेल, गुगलवर सर्च करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला काम करावं लागेल. ओके, सॉरी, आता माझा एक शेवटचा लास्ट, आता सॉरी मी पुन्हा वेळ तुमचा घेतोय. शेवटचा की आता जे सध्याचे आपल्या महाराष्ट्राचे युवक आहेत किंवा भारताचे युवक आहेत त्यांना चुकीची काहीतरी माहिती मिळते बाहेरून. ऑनलाईन जातात तिथे पण चुकीचे असतात, डीलर खूप असतात की आम्ही तुमच्याकडून 5 लाख घेऊ, 10 लाख घेऊ आणि तुमची भरती करू. एक्झॅक्टली होतं काय, म्हणजे ऍक्च्युअल ते काय होतं? तिथे सेटिंग लागते किंवा सेटिंग नसते? ऍक्च्युअली होतकरू असेल तर लागेल. हे असं काही नसतं. कारण मी कुमाऊर रेजिमेंटमध्ये असताना तिथे भरतीच्या ऑफिसमध्ये मी होतो. आम्ही ट्रेनिंग सेंटर, कुमाऊर रेजिमेंट ट्रेनिंग सेंटरला पुन्हा मेडिकल व्हायची, तिथे भरती व्हायची, तिथे मी स्वतः असायचो. त्यामुळे डॉक्टरांसोबत आम्ही सगळी माहिती हे करायचो, त्यांना फीडबॅक द्यायचो डॉक्टरांना. आणि तिथे काही एकही पैशाचा काही व्यवहार होत नसायचा. परंतु मला नंतर लोकांनी सांगितलं, नंतर कळलं मला की कोणतरी असा एक ओळखीचा माणूस येतो, उभा राहतो, 2 वेळा ते वळून बघणार मागे आणि तुमच्या जो कॅन्डिडेट असेल त्याला त्यांना मी त्यांच्याशी बोललो आणि तो त्याच्या नशिबाने पास झाला, सक्सेस झाला तर बोलणं मी केलं, नाही झालं तर म्हणणार मी काय करू शकलो नाही, सॉरी तुझे हे पैसे घे. असा व्यवहार चालायचा. मी डोळ्याने नाही बघितलं, परंतु मला कळलं की असं होतंय. मग त्यानुसार आम्ही तेवढं कोणाला येऊन द्यायचं. ओके, सो मंडळी तुम्ही ऐकलात आता, खूप महत्त्वाचा विषय आहे हा. कारण आपले जे युवक आहेत, जे नवतरुण आहेत, तो ते आर्मीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु काही जे मधले असतात, डीलर्स असतात, त्यांना काहीच माहिती नसतं, त्याच्यामधलं नॉलेज नसतं. म्हणून तो पुढे जाऊन बोलतात की मी तुझ्याकडून 5 लाख घेतो, 10 लाख घेतो, मी तुला करूनच देणार. आता तुम्ही ऐकलात, असं काहीच नसते, सेटिंग बिटिंग काहीच नसते. तुम्ही ध्येय ठेवा, चिकाटी मनामध्ये ठेवा, एक्सरसाइज करा आणि तुम्ही नक्कीच जॉईन कराल. असा विचार नका करू माझ्याकडे पैसे असणं गरजेचं आहे मिलिटरीमध्ये जाणं, हे सगळं चुकीचं आहे आणि अफवा आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही प्रॉपर भरतीच्या मध्ये जा, तिथे सिलेक्शन व्हा, प्रॉपर तुम्ही मेहनत करा आणि सिलेक्ट व्हा. असं काही पैशाचा याला तुम्ही भाग पडू नका, हे सगळ्या चुकीचे अफवा आहे. मी जेव्हा भरती होऊन ट्रेनिंग सेंटरला गेलो होतो ते मला आठवतं, ते अजूनही वाक्य, ते वाक्य माझा आजही मला उत्स्फूर्त करतं प्रत्येक गोष्ट करायला. ते वाक्य मी तुम्हाला सांगतोय कारण तुम्हाला पण ते मोटिवेटिव्ह ठरेल. स्टेप टेक विथ कॉन्फिडन्स विल सॉल्व ऑल प्रॉब्लेम. म्हणजे साहस से लिया हुआ कदम हर कठिनाई को पार कर सकता है. याचा अर्थ की आम्ही जे पाऊल उचलू, जे स्टेप घेऊ ते हिमतीने घेतलं पाहिजे की मी एक गोष्ट करू शकतो आणि मी करणारच. त्यानुसार तुम्ही जर विचार केला तर तुम्ही सगळ्या गोष्टी सहज पार करू शकता. धन्यवाद. खूप महत्त्वाचा आणि खूप महत्त्वाचा संदेश दिलात. थँक्यू, धन्यवाद साहेब. तुम्ही तुमचा एवढा खूप मोलाचा आम्हाला टाईम दिलात, त्याच्याबद्दल आम्ही सर्व माझ्या व्ह्यूवर्स आणि सबस्क्राईब करून धन्यवाद मानतो. आम्हाला चान्स दिला, पुरा भारतीय सेनेच्या वतीने आपले सर्व आभार मानतोय आणि सगळ्यांना एक माझं बोलणं एक मोटिवेटिव्ह ठरावं अशी माझी इच्छा आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद.